हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ब्रोकोली स्टफ पराठे बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी ब्रोकोली घ्यायची आहे, स्वच्छ धुवून त्यानंतर ती खिसून घ्यायची आहे। खीस झाल्यानंतर त्यामध्येच आता आपण थोडंसं पनीर खिसून घेणार आहोत। पनीर खिसल्यानंतर हिरवी मिरची, थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, तिखट, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला टाकलेला आहे चवीसाठी। तर हे सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे। असं हे ब्रोकोलीचं सारण तयार झालेलं आहे। आता हे आपण नेहमी पराठ्याला मळतो तसं पीठ मळून ठेवलेलं आहे। थोडंसं मऊसर आहे, तुम्ही पाहू शकता। त्याचं छानसं उंडा करून आपण त्याच्यामध्ये आता ब्रोकोलीचं सारण जे आहे ते भरून घेणार आहोत। अगदीच सारण खूप छान झालेलं आहे। हे मुलांना अगदी हेल्दी आणि टिफिनला देण्यासाठी, मुलं भाज्या वगैरे खात नाहीत, तर हे हेल्दी आणि छानसा पराठा आपण तयार करत आहोत। तर व्यवस्थित उंडा भरून घेतला आहे आणि त्यानंतर थोडंसं हातावर असं व्यवस्थित करायचं, म्हणजे सारण सगळीकडे पसरतं। त्यानंतर पीठ लावून थोडंसं अगदी अलगद हाताने लाटून घेणार आहोत। तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पराठा चिकटणार नाही। आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेऊया। तर अशा छान आणि थोड्याशा वेगळ्या रेसिपी जर हव्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। पराठा अगदी छान खमंग भाजत आहे, व्यवस्थित फुललेला आहे, पूर्णमध्ये सारण सगळीकडे गेलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, खूपच खमंग आणि टेस्ट पण छान झालेली आहे। सुगंध छान येत आहे भाजताना त्याचा। तर असे सगळे पराठे आपण केलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण अगदी मध्यपर्यंत सारण गेलेलं आहे।